नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाण्यातील क्लस्टर विकासाचा विषय आम्ही मार्गी लावला. दिल्ली मेट्रोच्या मदतीने मेट्रोचे जाळे आम्ही विणत आहोत. सुरक्षित ठाण्यासाठी सीसीटीव्हीचं जाळं उभं केलं जात आहे. कोपरी पूल 8 पदरी करण्यासाठीचा निधी MMRDA देत आहे. घोडबंदर रोड बायपाससह कोस्टल रोडसाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. रोरो सेवा राबवणार आहोत. अशा सगळ्याच गोष्टी आम्ही करत आहोत. तर मग ठाण्यामध्ये सत्तेत राहून तुम्ही काय करता, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे शहरामध्ये बोलताना उपस्थित केला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा ठाणे शहरातील उपवन मैदानात आयोजित करण्यात आली होती. यावेळेस बोलताना मुख्यमंत्री यांनी शिवसेनेवर अक्षरशः घणाघाती हल्ला केला. शहराचा विकास करायच्या ऐवजी इथल्या सत्ताधाऱ्यांनी टेंडर आणि टक्केवारीमध्ये धन्यता मानली आणि म्हणून 300 कोटींचा जलविस्तारण प्रकल्प रखडवला. आज त्याचे 1000 कोटी रुपये झाले आहेत. असे प्रकल्प रखडवून सत्ताधारी शिवसेनेने शहर बकाल केलं, खाडी प्रदूषित केली, असा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपचं संपूर्ण बहुमत ठाणे शहरात आलं तर 2009 सालापर्यंत ठाण्यातील एकही थेंब सांडपाणी विना प्रक्रिया खाडीत जाणार नाही, असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळेस दिलं. स्वतः 20 गुन्हेगारांना उमेदवार देतात आणि इतरांवर गुन्हेगार गुंडपुंडांचे आरोप करतात, असं देखील यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेट्रो काँग्रेसने आणली असं आरोप केला आणि ठाणे शहरामध्ये शिवसेनेने आणली असा दुटप्पी भूमिका घेत असतात, अशी टीका देखील यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केली. MMRDAच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या योजना भाजपच्या माध्यमातून आणल्या जात आहेत. स्मार्ट सिटी, मेट्रो, CCTVचं जाळं, नव्या ठाणे उभारणीचं काम असो, यातून एक आदर्श ठाणे शहर उभारण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असल्याचं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकेकाळी खंडेराव रांगणेकर, P. सावळाराम, ॲडव्होकेट प्रभाकर हेगडे यांच्यासारख्या दिग्गजांनी ठाण्याचं नेतृत्व केलं होतं. मात्र गेल्या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये शिवसेनेच्या हातात सत्ता दिल्यानंतर शिवसेनेने धोरणी आणि अभ्यासू लोकांच्या हाती नेतृत्व दिलं नाही. शिवसेनेच्या कारभारामुळे या शहराचं पाण्याचं नियोजन फसलं, घनकचऱ्याचं नियोजन फसलं. शिवसेनेने ठाणेकरांवर गुन्हेगार उमेदवार लावले, कारण शिवसेनेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने ठाणे शहराचा चेहरा बदलायचा असेल तर ठाण्याचं नेतृत्व आणि राज्यकर्ते बदलायला हवे, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त ते बोलत होते. शिवसेनेला कर्तृत्ववान माणसांची गरज वाटत नाही. एकेकाळी सुसंस्कृत अभ्यासू नेत्यांनी ठाणे शहराचं नेतृत्व केलं होतं. मात्र आता गेल्या 25 वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणे शहराचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप देखील यावेळेस श्री शरद पवार यांनी केला. याच शिवसेनेने ठाणेकरांचा मालमत्ता कर वाढवला आणि आता सत्ता दिली तर ती कमी करू, असं जाहीरनाम्यात सांगत शिवसेना दुटप्पी भूमिका घेत आहे, असं देखील यावेळेस पवार यांनी म्हटलं. ठाणे महानगरपालिका टक्केवारी मुक्त करण्याच्या बरोबरच जनतेची कामं करण्यासाठी विजन डॉक्युमेंट असणारा ठाणे भाजपने विकासनामा ठाणेकरांसमोर प्रकाशित केला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समवेत ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या विकासनाम्याचा प्रकाशन केलं. तसंच शिवसेनेच्या जाहीरनाम्याप्रमाणे भाजपचा विकासनामा नसल्याचं देखील यावेळेस ठाण्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगण्यात आलं. ठाणे महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याबरोबरच स्टेडियम अद्ययावत करून राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने या ठिकाणी खेळवले जातील. मेट्रो रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. शहर पूर्णपणे वायफाय सिटी करणार. महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे लावणार. तसंच सर्व ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था करणार. या आणि इतर मुद्द्यांचा उल्लेख या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आला आहे. विविध घटकांना स्पर्श करणारे असे मुद्दे या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलेले आहे. याच्यामध्ये मुख्य महापालिकेमध्ये ही महापालिका टक्केवारी मुक्त करण्याचं पहिलं आमचा अग्रक्रम आहे. कारण या टक्केवारी आणि घोटाळ्यामुळे आणि या भ्रष्टाचाराच्यामुळे जनतेचा पैशाचा अपव्यय ते एका बाजूला होतोच, परंतु प्रत्यक्ष विकासाची कामं जी आहेत ती होत नाही. आणि त्या मुद्द्याचा अग्रक्रम धरून बाकीचे जी विकासाची जे मुद्दे आहेत ते आम्ही पुढे घेतलेले. नवीन पितांबरी डिशवॉश बारने
नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी. जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. या दादा आले दादा. नमस्कार. गाडी नवीन वाटतं. हो, भाऊंची कृपा. मागच्या इलेक्शनला चांगलं काम झालं म्हणून त्यांनी गिफ्ट दिलंय. तुम्ही सुद्धा असंच भाऊंवर प्रेम ठेवा, म्हणजे भाऊ अशी कृपा तुमच्यावर ठेवतील. इलेक्शन आलेले आहेत आता, लक्षात ठेवा. अरे संदीप, तुझ्या भावाला ऍडमिशन पाहिजे ना? होय साहेब. संधी चांगली चालून आलेली आहे. टीव्ही, फ्रीज, घराची डागडुजी, काय हवं ते मागा, भाऊ अगदी बिंदास देतील. ही संधी पुन्हा 5 वर्षांनी येणार. होय साहेब. पुढच्या 5 वर्षांची आता सोय करून ठेवतो ना. भाऊनी तुमच्यासाठी गिफ्ट दिलेलं आहे. सगळ्यांनी बरोबर वाटून घ्या. घरातली सर्व मतं भाऊंनाच मिळायला पाहिजेत. थांबा. मतदारांची दिशाभूल करताय तुम्ही, आणि हा गुन्हा आहे. आणि तुम्ही असे दिशाहीन व्हाल तर तुमचं अमूल्य मत वाया घालवाल. तुम्ही देशाचं भविष्य आहात. आणि तुम्ही लक्षात ठेवा, निवडणुकीच्या काळात अशी आमिष दाखवली जातील, प्रलोभनं दिली जातील, गिफ्ट्स दिल्या जातील. पण अशा भूलथापांना अजिबात बळी पडू नका, कारण तुमचं एक मत देशाचं भविष्य घडवू शकतं. लक्षात ठेवा, आपलं एक अमूल्य मत हीच आपली ताकद. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा, हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्ता रुंदीकरणाची कामं सुरू असताना महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांना धमक्या येत असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये दिली आणि संपूर्ण ठाणे शहरामध्ये अक्षरशः खळबळ माजून दिली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन केला होता आणि या फोनमध्ये आपल्याला धमक्या येत असल्याचं देखील यावेळी संजीव जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं. त्यानंतर आपण ठाणे पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह यांना सांगून पालिका आयुक्तांना संरक्षण पुरवलं आणि कुणीही तुम्हाला हात लावू शकणार नाही, तुम्ही तुमचे विकास कामं चालूच ठेवा असं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. एक दिवशी रात्री 12:30 वाजता संजय जयस्वाल यांचा फोन आला आणि मला ते म्हणाले, अत्यंत त्या ठिकाणी ते दुःखी होते, अत्यंत ते त्या ठिकाणी घाबरलेले होते आणि मला ते म्हणाले की साहेब, या ठिकाणी जी कामं चाललेली आहेत या कामांमुळे अनेक लोक हे माझ्यावर संतप्त आहेत. ज्या लोकांच्या दुकानदाऱ्या बंद होत आहेत ते माझ्यावर संतप्त आहे, मला धमक्या मिळत आहेत आणि मला ही भीती आहे की कदाचित माझ्यावर हल्ला होईल. मी त्या हल्ल्याला घाबरत नाही, मी अशा प्रकारे काम करतच राहणार आहे. तुम्हाला एवढीच विनंती करायला फोन केला आहे की जर उद्या माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या पत्नीकडे, माझ्या मुलांकडे कोणाचं तरी लक्ष असलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हे सांगण्याकरता फोन केला. हे त्या संजीव जयस्वालांनी मला त्या ठिकाणी सांगितलं. मी त्यांना त्याच ठिकाणी सांगितलं, तुमच्या केसाला देखील कोणी धक्का लावू शकणार नाही आणि या ठिकाणी चांगलं काम करत असताना तुम्हाला जर कोणी धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला मी सोडणार नाही. सीपींना सांगितलं आणि त्या ठिकाणी संरक्षण दिलं. ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांनी
काल त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री राजन विचारे यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी सुहासिनी लोखंडे आणि सुनील लोखंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीचं तिकीट सुहासिनी लोखंडे यांना मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारल्यानंतर सुहासिनी लोखंडे अस्वस्थ होत्या. त्यानंतर काल श्री सुनील लोखंडे, सुहासिनी लोखंडे, संजय पवार, विजय साळुंखे, राजेश शिंदे, सचिन भोईर, सतीश भोईर, प्रमोद नागपुरे, राजू घरत यांच्यासह अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. कारण कसं शिंदेसाहेब आणि विचारे साहेब माझं पहिल्यापासून म्हणजे चांगले संबंध आहेत आणि त्यांनी मला आज मान दिला आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि जी माझ्यावर दिली प्रभाग क्रमांक 21ची जबाबदारी ती पूर्णपणे मी माझ्या कार्यकर्त्यांच्या नेटाने पार पाडेल आणि शिवसेनेचा भगवा डोळ्याने फडकेल हीच माझी नम्र विनंती. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधून भारतीय जनता पार्टीने विकास दाभाडे, सुनील हंडोरे, रुपाली संतोष साळवी आणि नम्रता जयेंद्र कोळी यांना उमेदवारी दिली आहे. या संपूर्ण प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीची मतदार मोठ्या प्रमाणात आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार श्री संजय केळकर यांना याच प्रभागातून सर्वाधिक मतदान झालं होतं. त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा विजय होईल असा विश्वास यावेळी श्री जयेंद्र कोळी यांनी व्यक्त केला आहे. प्रचार जोरदार चालू आहे. कारण आमची मोठ्या प्रमाणात रॅली निघालेली, संपूर्ण प्रभाग आम्ही फिरून आहे. केळकर साहेबांनी सगळ्यांना म्हणजे महत्त्वाचं म्हणजे केळकर साहेबांना सगळ्यात जास्त लीडिंग ज्या प्रभागातनं, ज्या एरियात नाही त्या ते स्वतः आमच्याबरोबर उपस्थित होते व त्यांनीही जोर लावलेला आहे. लोकांच्या सगळ्या प्रभागामध्ये फिरून सगळ्या लोकांना त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेनेच्या वतीने
उमेश पाटील, विजय लासे, ॲडव्होकेट अनिता गौरी आणि गणेश कांबळे यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे। याआधी देखील विजय लासे, अनिता गौरी आणि श्री उमेश पाटील यांनी या प्रभागामध्ये नेतृत्व केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणच्या समस्या आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहेत। या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध असल्याचं यावेळी श्री उमेश पाटील यांनी सांगितलं। सगळ्यांच्या सहकार्याने आपण 2007ला मी निवडून आल्यानंतर संपूर्ण शिवसैनिक माझ्या बरोबर आहेत आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीने आम्ही सगळ्या या भागात फिरत असताना शिवसेना नेहमी हे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते, संपूर्ण जनतेने विश्वास टाकलेला आहे। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 98209420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।